आशा करतो की आपण सर्व फार आनंदात असाल. आपण आज मला तुम्हा सगळ्यांना फार महत्त्वाचा संदेश द्यायचा आहे, जो की जनहितासाठी फार महत्त्वाचा आहे. खरं तर आपण 2024ला ओलांडून 2025 मध्ये आता प्रवेश करतो आहोत आणि या 2025 मध्ये प्रवेश करत असताना आपल्याला मागचा जो हा वर्ष आहे तो अनेकांचा आनंदाचा गेला असेल, परंतु आता आपल्या सगळ्यांसाठी एक मोठं आव्हान उभं करण्यात येत आहे. त्याच्यामध्ये जे सायबर ठग आहेत त्याने आपल्या सगळ्यांसाठी नवीन वर्षामध्ये नवीन आव्हानं उभी केलेली आहेत. 2024ला ओलांडून 2025 मध्ये जात असताना आपल्यासाठी जे सायबर ठग आहेत त्यांनी वेगवेगळी चॅलेंजेस उभं केलेले आहेत. मोठ्या प्रमाणात सायबर क्राईम होतोय, ज्याच्यामध्ये डिजिटल अरेस्ट होणं असेल, अनेकांची खाती लिंकद्वारे कोणी लिंक ओपन केली तर त्याच्याद्वारे अनेकांची खाती रिकामी केली जात आहेत. अनेकांना सोशल मीडियावर वेगवेगळ्या पद्धतीनं फसवलं जात आहे. त्या सगळ्यांवर आपल्याला लक्ष द्यावं लागेल. जी लोक या सगळ्या गोष्टींना जाणतात त्यांनी इतरांना मदत केली पाहिजे. पहिलं तर आपण डिजिटल अरेस्टवर जे घडतंय ते आपण सगळ्यांनी जाणून घेतलं पाहिजे. डिजिटल अरेस्टवर कोणीतरी एखादी पोलीस कमिशनर किंवा पोलीस अधिकारी म्हणून आपल्याला फोन करते आणि तुमची संबंधित एखादी व्यक्ती आहे, नात्यातली आहे, त्या व्यक्तीनं काहीतरी गुन्हा केला आहे किंवा वेगवेगळे गुन्ह्याचे नावं ती लोक सांगतात आणि मग ती व्यक्ती आमच्याकडे आहे, जेलमध्ये आहे, त्याला सोडवण्यासाठी एवढी रक्कम द्या. त्यानंतर तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं गुन्हे केलेले आहेत, त्या गुन्ह्यासाठी तुम्हाला आम्ही ताब्यात घेतो, त्यासाठी तुम्हाला आम्ही डिजिटल अरेस्ट करतो आहोत. तर त्या डिजिटल अरेस्टमध्ये ती स्वतःला म्हणजे त्या व्यक्तीला अगदी कोंबून घेतात आणि वेगवेगळ्या पद्धतीने त्याला प्रश्न विचारतात, हे करतात आणि मग शेवटी त्या व्यक्तीला तुला जर या केसमधनं सुटायचं असेल तर तुला एवढी रक्कम द्यावी लागेल, अशा पद्धतीने त्यांना प्रश्न केले जातात. आणि त्याच्यामध्ये ती व्यक्ती जर घाबरली तर त्या व्यक्तीला, ती संबंधित व्यक्तीला पैसे पण देऊन टाकते. तर हे गोष्ट आपण सगळ्यांनी जाणून घेतली पाहिजे. दुसरं जे ठग आहे, आपल्याकडे अनेकदा वेगवेगळी व्हॉट्सअप ग्रुप्स आहेत, त्या ग्रुप्समध्ये वेगवेगळ्या पद्धतीने कोणी युनियन बँकचं असेल, स्टेट बँकचं असेल, वेगवेगळ्या बँकेचं, स्कॉलरशिपचं, अशा पद्धतीनं लिंक डिझाईन केलेली असते आणि त्याच्यामध्ये ती जी लिंक आहे ती ओपन आपल्याला करायला लावतात आणि ती ओपन आपण जर केली तर सगळा जो आपला मोबाईलचा कंट्रोल आहे ती सायबर ठग जे आहेत त्यांच्याकडे घेऊन देतात आणि मग त्याच्यामध्ये अनेकदा फायनान्शियली लॉस बसू शकतो किंवा मानसिक छळ देखील होऊ शकतो. अनेकदा चुकीचे फोटो जी सिक्युअर आहेत, जी आपल्यासाठी महत्वाची आहेत, सेन्सिटिव्ह आहेत, अशी फोटो व्हायरल करण्याची ती लोक धमकी देतात आणि त्याच्यामुळे अनेकदा मेंटली हॅरेसमेंट सुद्धा होतं. तर ही गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे. त्याचबरोबर अनेकदा आपण सोशल मीडियाने आपल्यासाठी वेगवेगळे ऍक्सेस दिलेले आहेत. सोशल मीडियाद्वारे आपण लोकांप्रती कनेक्टिव्हिटी आपली सगळ्यांची वाढलेली आहे. त्याच्यामध्ये सोशल मीडिया आपण यूज करतो, तर त्याच्यामध्ये देखील अनेकदा तुम्हाला वेगवेगळी फॉर्म भरण्याला लावतात, लिंक भरायला लावतात. तर त्याच्यामध्ये देखील लिंक भरून लोक आपली सगळी जी ऍक्सेस आहेत, जे आपलं कंट्रोल आहे, ते इतरांना आपण देऊन टाकतो. त्यामुळे जे आपण प्रकर्षाने केलं पाहिजे, तर पहिलं आहे, जे आपल्याला लिंक कोणी पाठवत असतील किंवा लिंक आपल्याकडे आली तर आपण त्याची चाचपणी केल्याशिवाय त्याला ओपन करू नये. दुसरी गोष्ट आहे, डिजिटल अरेस्ट वगैरेला सगळ्यांना आपण भाव द्यायचा नाही. मला असं वाटतं की या सगळ्या याच्यावर आपण अगदी धाडसाने सामोरे गेलं पाहिजे. तो ठग कितीही ठगी असला तरी आपण अनेक वर्षापासून सोशल मीडिया यूज करतो आहोत, त्यामुळे आपल्यावर कोणी कंट्रोल ठेवलं असं आपण हे करू नये आणि त्यासाठी आपण त्यांना संधीही देऊ नये. त्यामुळे जर आपण असं काही केलं तर पहिलं तर आपण घाबरून जाऊ नये. दुसरं आहे, जे आपलं संबंधित पोलीस स्टेशन आहे त्या पोलीस स्टेशनवर तुम्ही या सगळ्या गोष्टींची तक्रार केली पाहिजे. जर तुमच्या बाबतीत असं काही घडलं तर तुम्ही त्या बाबतीत ताबडतोब तक्रार करा. त्याचबरोबर आता आपण सगळ्यांनी जे गव्हर्नमेंटचं एक रेकॉर्डिंग केलेलं जे साऊंड आहे, तुम्ही फोन करताना तो ऐकत असाल, त्याच्यामध्ये सायबर क्राईमसाठी जर तुमच्यावर काही झालं असेल तर तुम्ही एक टोल फ्री नंबर आहे 1930, याच्यावर फोन करून तुम्ही माहिती देऊ शकतात आणि त्या
होणाऱ्या गुन्ह्यापासून तुम्ही सावधही होऊ शकतात, वाचू शकतात आणि तुम्हाला मदतही मिळू शकते. दुसरं, असं काही घडत असेल तर जवळच्या व्यक्तींना सांगण्याचा प्रयत्न करा. तुमचे कोणी नातेवाईक असतील, भाऊ असतील, बहीण असेल, आई वडील असतील, तुमचे जवळचे मित्र असतील, त्यांना ताबडतोब या सगळ्या विषयांची माहिती देणं गरजेचं आहे. तरी आपण या सोशल मीडियाने आपल्याला भरपूर काही दिलेलं आहे, परंतु जर आपल्या बाबतीत असं काही घडत असेल तर ताबडतोब आपण सावध होणं गरजेचं आहे. त्याचबरोबर या सगळ्या याच्यामध्ये आपण मोठ्या प्रमाणात जनजागृती केली पाहिजे. बिचारे जी लोक शेतकरी आहेत, मोलमजूर आहेत, त्यांना लोकांना सोशल मीडिया जास्त हाताळता येत नाही, तर अशा लोकांकडनं फारदा ही जे सायबर ठग आहेत, जी सायबर क्राईमच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीने लोकांना चढतात, त्या बाबतीत आपण सगळ्यांनी मोठ्या प्रमाणात जनजागृती केली पाहिजे, जेणेकरून लोकांचं आपल्याला आर्थिक नुकसान होण्यापासून वाचू शकतो. नवीन वर्षासाठी या सायबर ठगांनी वेगवेगळी स्कीम बनवून ठेवलेली असतील. तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी किंवा आता आज क्रिसमस होतं त्याचंही काही अनेकदा मेसेज गेले, त्याच्यामध्ये सांताक्लॉज जे आहेत ते त्यांनी तुम्हाला काहीतरी गिफ्ट दिलेलं आहे. त्यानंतर नवीन वर्षाच्या शुभेच्छेसाठी तुम्ही ही लिंक ओपन करा. अशा पद्धतीने वेगवेगळ्या द्वारे ही लिंक हे लोक डिझाईन करतात आणि ते सामान्य माणसापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. तर त्यामुळे या सगळ्यापासून तुम्ही सावधान राहा. 1930 हा नंबर लक्षात ठेवा. संबंधित पोलीस स्टेशन लवकर तिथे गाठा जर तुमच्या बाबतीत काही घडलं तर. त्याचबरोबर तुमच्याकडे असे काही मित्र असतील जे की या सगळ्या गोष्टींमध्ये एक्सपर्ट आहेत, त्या लोकांशी तुम्ही ताबडतोब बोला, मित्रांशी बोला आणि मदत घ्या. या सगळ्यापासून सुरक्षित राहूयात. आपलाही आणि इतरांचाही या सायबर ठगीपासून वाचवण्यासाठी आपण प्रयत्न करूयात. एवढंच थांबतो. जय हिंद, जय